नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपला 10वा क्लास आहे आणि आपण म्हणजे 1 पासून तर अंगावरती माप घेतल्यापासून तर आपल्याला कशा पद्धतीने गळ्यानुसार कटिंग करायचं आहे, त्याच्यामध्ये आपले काय-काय बदल करायचे आपल्याला, तर ते आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पद्धतीने प्रत्येक क्लासेसमध्ये बघत आलेलो आहोत। तर आज आपला 10वा क्लास आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 4-5चा गळा असेल बॅक साइडचा, तर त्यावेळेस आपल्याला कटिंग कशा पद्धतीने करायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता एंडिंग पर्यंत बघा। तर याच्यामध्ये अंगावरतून माप घेतल्यानंतर तुम्हाला छातीमध्ये किती प्लस करायचं आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अगदी फॉर्म्युला सहित सांगणार आहे। त्याच्यामध्ये शोल्डर मध्ये आपल्याला कशा पद्धतीने मायनस करायचे, किती इंच मायनस केलं पाहिजे ते सुद्धा सांगणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही एंडिंग पर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल। तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे तुम्ही बघू शकता क्लास आपला इथे 10वा आहे। तर अंगावरतीहून माप घेतल्यानंतर 4-5चा गळा असेल तर आता शक्यतो 4 आणि 5चा गळा पाठीमागचा 4-5चा गळा असेल तर शक्यतो आपलं ओल्ड जे आपले आजी वगैरे असतात तर त्यांचं ब्लाउज असतं। तर शक्यतो आता जास्त कोणी 4-5 गळा असेल तर जास्त शिवत नाही, तरी पण जुन्या म्हणजे जसं की आपल्या आईच्या वयाच्या वगैरे त्यांचं ब्लाउज असतं, तर अशा वेळेस आपल्याला हे माप आहे ना शोल्डर मायनसचं ते खूप गरजेचं असतं आणि अंगावरती माप घेतलं ना तर अशा वेळेस आपल्याला मेजरमेंट कसं काढावं ते आपल्याला समजत नाही। तर इथे तुम्ही बघू शकता छातीचं म्हणजे 4-5 गळा असेल तर अंगावरती माप घेतल्यानंतर ओके। तर 36 आता आपण जे आधीचं आपलं माप होतं ना तेच अंगावरचं आपण तेच ठेवणार आहोत कंटिन्यू ओके। तुम्ही ते मेजरमेंट ऐवजी तुम्ही दुसरं कोणतं पण मेजरमेंट वापरा। तर इथे छातीचं मेजरमेंट 36 आहे, तर त्याच्यामध्ये आपण लुजिंग घेणार आहोत 2 इंच ओके। 2 इंच 36चं माप असेल तुमचं 34 असू द्या किंवा 35 असू द्या, 37 किंवा 40 असू द्या, तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्लस 2 इंच करायचं आहे आणि 2 इंच प्लस केल्यानंतर आपली संख्या किती येणार किंवा तुम्ही इथे ना समजा अंगावरती जास्त मास वगैरे नसेल तर आपल्याला अनुभव येतोच ना, तर त्यावेळेस तुम्ही इथे कमी सुद्धा करू शकता, 1.25 इंच वगैरे सुद्धा ऍड करू शकता, असं काही नाही। आणि 2 इंच ऍड केल्यानंतर 38 इंच येतं, त्याचा चौथा भाग घ्यायचा आपला 9.5 इंच येतं ओके। आणि शोल्डर मायनस करायचं आपल्याला, शोल्डर आपलं 14.5 होता, त्याचा दुसरा भाग आपण 7.25 इंच घेतला, त्याच्यातून आपल्याला 1 इंच मायनस करायचं आहे। तर इथे आपलं 6.25 इंचाचं इथे म्हणजे जे शोल्डर पूर्ण घेणार आहोत आपलं ते 6.25 इंचाचं येणार आहे। तर अशा पद्धतीने आपलं जे आधीचं अंगावरती माप घेतलं होतं तेच आपण ठेवणार आहोत। अंगावरती माप आपला हा आहे तर तोच आपण इथे कंटिन्यू ठेवणार आहोत। फक्त आपला बॅक साइडचा गळा आहे ना 4-5चा असणार आहे ओके। फक्त हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे आपलं कशा पद्धतीने गळ्यानुसार आपण शोल्डर मध्ये त्याच्यानंतर छातीमध्ये अंगावरती माप घेतल्यानंतर कशा पद्धतीने चेंजेस होतात ते तुम्हाला समजणार आहे। तर डिटेलमध्ये तुम्हाला इथे मी स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजत असतील आणि व्हिडिओ हे ऍक्च्युली थोडंसं एक 2 दिवस थोडंसं आड जात आहेत, कारण थोडंसं सिजनेबल कामं चालू आहेत, म्हणजे जसं की ब्लाऊज स्टिचिंगचे वगैरे कामं चालू आहेत, त्याच्यामुळं थोडंसं एवढा महिना तरी थोडंसं रेग्युलर व्हिडिओ म्हणजे थोडंसं मागे पुढे होतील, तर तेवढं समजून घ्या। तर आता सर्वात पहिल्यांदा आपली जी उंची आहे ना तीच आपण घेणार आहोत। तर 14ची उंची आहे आपली, तर 14 असेल ना त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ऍड करून घ्या। शक्यतो ओल्ड लेडीजचं असेल तर त्या जास्त उंचीचं ब्लाऊज घालत नाही, तर ते तेवढं उंचीचं तुम्हाला तेवढं लक्षात घ्यायचं आहे फक्त। तर इथे मी आपलं जे नेहमीप्रमाणेचं माप होतं ना अंगावरती घेतलेलं तेच मी इथे घेतलेलं आहे। इथे सरळ लाईन मी ड्रॉ करून घेतली ओके। त्याच्यानंतर आता आपलं शोल्डर, आपलं मिळालेलं शोल्डर किती आहे इथे मायनस केल्यानंतर, तरी हे आपलं शोल्डर आहे इथे 6.25 इंच, म्हणजे 6 इंचांनी 2 लाईन येणार आहे। अशा पद्धतीने मी इथे मार्किंग केलं। आता खाली पण आपल्याला त्याच पद्धतीने मार्किंग करायचं आहे। त्याच्यानंतर वरच्या बाजूने आता इथे आपण मार्किंग करणार आहोत ते म्हणजे 6.25 इंचावरती मार्किंग करणार आहोत। बघा ही मुंड्याची लाईन सुद्धा आपली वाढलेली आहे आणि ब्लाऊजचा गळा पण आपला कमी झालेला म्हणून 6.25 इंचावरती मार्किंग केलं मी। त्याच्यानंतर ही खाली लाईन आपल्याला स्ट्रेट अशी ड्रॉ करून घ्यायची। पुढचा गळा आपला नॉर्मली असणार आहे। आता इथे क्रॉस द्यायचं नाहीये आपल्याला, क्रॉस इथे दिलं नाही तरी पण काहीच हरकत नाही। आता इथे आपण 1.25 इंच आणि 1 इंच किंवा तुम्ही 1.25 इंच आपलं जसं घेत होतो त्याच पद्धतीने घेतलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही, कारण इथे जो हा भाग आहे ना तो आपला जास्त वाढला आहे आणि फुगा येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे। आता 14 भाग आपला
प्लस करून आपलं किती आलं होतं 9.5 इंच, तर 9.5 इंचावरती मार्किंग केलं. त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंचावरती मार्जिन ऍड करायची. त्याच्यानंतर इथे आपल्याला कंबर घ्यायचं. चौथा भाग आपला नेहमीप्रमाणे 7.25 इंच घेतलं मी. 1 इंच टक्स संपूर्ण घ्यायचं. इथे टक्स कमी करायचा नाहीये, 1.5 इंच मार्जिन ऍड करून घ्यायची. आता ही लाईन आपल्याला अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि आपला मुंडा राऊंड हा किती यायला पाहिजे ते पण मी तुम्हाला सांगते. म्हणजे आपला जितका मुंडा राऊंड होता ना 16 इंचचा तितकाच यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने हे बॅक साईडचं आपण इथे मुंड्याचं मेजरमेंट अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचंय. अशा पद्धतीने इथे तर इथे काय करायचं, हलकसं थोडंसं आपल्याला या पद्धतीने पुढचा मुंड्याचा राऊंड आपल्याला देऊन घ्यायचंय. त्याच्यानंतर हलकसं इथे अर्धा इंच खाली जाऊन खाली ही आपली लाईन उतार शेप मध्ये द्यायची. आता आपण इथे मुंडा राऊंड मोजून बघणार आहोत. तर मुंडा राऊंड आपला हा 8 इंचाचाच यायला पाहिजे, कमी नको यायला पाहिजे. ओके, अशा पद्धतीने ह्या अर्धा इंचावरती इथे मार्किंग करून घेत आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला ह्या पद्धतीने हे मोजून बघायचंय. हे बघा 8 इंच आणि एक लाईन येते, काहीतरी एक लाईन आपलं येते. अगदी परफेक्ट आपल्या इथे मुंडा राऊंड आलेला आहे, कुठेही कमी जास्त झालेलं नाही. तर ह्या पद्धतीने तुम्हाला मुंडा राऊंड चेक करून घ्यायचंय. त्याच्यानंतर आपल्या पुढच्या गळ्याची रुंदी घेणार आहोत. तर गळा रुंदी इथे तुम्ही आता 2.5 घेऊ शकता. हे बघा 2.5 इंच गळ्याची रुंदी घेतलेली मी, किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही जास्त घेऊ शकता थोडीशी, कारण शोल्डर पट्टी ही आपली 3 ची तयार पाहिजे. ओके, शक्यतो ह्या इतक्या शोल्डर मध्ये ह्या गळ्यामध्ये थोडीशी शोल्डर पट्टी ही जास्तच असते. तुम्हाला कमी घ्यायची असेल तर गळा रुंदी थोडीशी वाढवून घेऊ शकता. त्याच्यानंतर इथे 6.25-6 इंचावरती तुमचा पुढचा गळा किती आहे ना त्याच्यावरती डिपेंड आहे. त्याच्यानंतर इथे मी 2.5 इंच आणि एक लाईन वरती मार्किंग करत आहे या पद्धतीने. त्याच्यानंतर अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आपलं नेहमीप्रमाणे जे मार्किंग करायचं आहे ना आपल्याला योगपट्टीचं ते घ्यायचं आहे. आता योगपट्टी तुम्हाला किती पाहिजे ना तुमच्या हिशोबाने तुम्हाला घ्यायचंय. तर इथे मी 3 इंचावरती मार्किंग केलं, वरती पण 3 इंचावरती मार्किंग केलं. आता बऱ्याच ताई म्हणतात की 3 इंच प्रत्येक ह्याच्यात घ्यायचं की नाही, ते तसं नसतं. जास्त छातीचं मेजरमेंट असेल ना त्यावेळेस हे कमी घ्यायची, म्हणजे जेणेकरून कटोरी ही व्यवस्थित फेस टू फेस आपल्या छातीमध्ये म्हणजे छातीवरती बसते. आता इथे आपली कटोरीचं रुंदी घेऊया 5.5 इंचावरतीच. नेहमीप्रमाणे आपलं जे फॉर्म्युला होतात त्याच्यानुसारच आपण इथे घेणार आहोत. लाईन ड्रॉ करायची. त्याच्यानंतर इथे 1 इंच वरती घ्यायचंय आपल्याला. इथे तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगितलं होतं तिरकस आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा कटोरीचा शेप द्यायचा आहे. हलकसं तुम्ही इथे अशा पद्धतीने शेप देऊ शकता. त्याच्यानंतर इथे 1.5 इंच, अर्धा इंच, 1 इंच हे तिन्ही ऑप्शनल आहे, ते घ्यायचे आहेत तुम्हाला. असं नाही का तुम्ही अर्धा इंच घेतला तर तुमचा ब्लाऊज बिघडेल, असं बिलकुलही नाही होत. कारण ते आवडीप्रमाणे तुम्हाला शेप कशा पद्धतीने इथे कटोरीला द्यायचंय किंवा योग पट्टीला कशा पद्धतीने शेप द्यायचंय ते तुमच्यावर डिपेंड आहे. आता बॅक साईडला आपल्याला काय करायचंय, ह्या अर्धा इंच आहे ना तर शक्यतो 3 लाईनच घ्या, जास्त नका घेऊ, कारण जास्त गळा पण आपला डीप नाही आहे ना त्याच्यामुळे. तर ह्या पद्धतीने आपण इथे ड्रॉ करून घेतलं तर संपूर्ण मार्किंग आपली झालेली आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला मी छातीचं मेजरमेंट इथे लिहून देते. ओके, तर आपण इथे शोल्डर मायनस केल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने छातीचं मेजरमेंट घेतलं. अंगावरती माप घेतल्यानंतर 36 प्लस त्याच्यामध्ये आपण 2 इंच ऍड केलं. ओके, छातीमध्ये 36चं मेजरमेंट आहे आपलं, त्याच्यामध्ये तर 38 इंच आपलं इथे झालं आणि त्याचा चौथा भाग आपला किती आलाय 9.5 इंच. ओके, 9.5 इंच आपण घेतलं, 1.5 इंच आपण त्याच्या पुढे मार्जिन ऍड केली अशा पद्धतीने. त्याच्यानंतर शोल्डर सुद्धा आपण त्याच पद्धतीने इथे शोल्डरचं पण आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. तर शोल्डर आपलं संपूर्ण किती मिळालेलं आहे तर 6.25 इंच. तर गळा रुंदी ते तुमच्यावर, तुम्हाला शोल्डर पट्टी किती ठेवायची त्याच्यावरती डिपेंड आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे आपलं मार्किंग झालेलं आहे. तर आता इथे मी कट करून घेत आहे. बाकीचं योगपट्टी कटोरी कशी वाढवायची ना ते आता आपण म्हणजे इथे काय करायचं आपल्याला, योगपट्टी ना इथे लगेच मी वाढवून घेत आहे, म्हणजे आपल्याला नंतर वाढवायची गरज पडणार नाही, कारण आपला वेळ पण वाचतो. ओके, फक्त बॅक साईड मधून अर्धा इंच आहे ना आपण काढून टाकणार आहोत, मायनस करून घ्यायचं. तर ते कसं करायचं ते तुम्हाला मी सांगणारच आहे. आता इथे आपण कट करून घेऊया.
आता इथे आपण हे किती मायनस केलं ना तर त्याच्यानुसारच आपल्याला बॅक साईडचं सुद्धा मायनस करायचं. ओके, म्हणजे जे आपण टक्स पासून घेणार आहोत ना ते तुम्हाला 3च लाईनचं घ्यायचंय, जास्त घ्यायचं नाहीये. अशा पद्धतीने आपलं हे फ्रंट आणि बॅक साईड निघालेले आहे. तर आपण फ्रंट मध्ये योक पट्टीमध्ये मी एक्स्ट्रा अर्धा इंच वाढवून घेतलं होतं, त्याच्यामुळे ना इथे आपल्याला तो भाग काढून टाकायचा. बॅक साईडला घ्यायचं नाही, अन्यथा तुमची उंची ही बॅक साईडची जास्त होऊ शकते. कटोरी आपल्याला नेहमीप्रमाणे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आपलं तोच मेजरमेंट आहे, तर त्याच्यानुसारच फक्त आपल्याला वाढवून घ्यायचंय. ओके, तर कटोरी कशी वाढवायची ते तुम्हाला ऑलरेडी फॉर्म्युला सहित मी शिकवलेलं आहे, तर त्यानुसारच आपल्याला कटोरी वाढवायची आहे. ओके, आता इथे आपण बॅक साईडच्या गळ्याची रुंदी टाकून घेऊया. तर सेम आपली फ्रंट बाजूला जशी होती ना सेम त्याच पद्धतीने घ्यायची. आता गळा आपण इथे तुम्हाला 4चा घ्यायचा असेल तर 4चा घेऊ शकता, 5चा तर 5चा. आता इथे आपण 5 घेतलं तर 5.5 इंचावरती मार्किंग करायचंय. आता इथे गळा रुंदी तुम्हाला किती घ्यायची आहे, तुम्ही इथे 2.5 नाही शक्यतो थोडस इथे कमी गळा आहे ना तर थोडस 3 इंचावरती मी मार्किंग केलं. 3ला एखादी लाईन कमी घेतली तरी पण हरकत नाही. आणि अशा पद्धतीने हा राऊंड शेप आपल्याला इथे देऊन घ्यायचा. खूप छोटा गळा आहे, तुम्ही इथे बघू शकता, त्याच्यामुळे ना तुम्हाला शोल्डर मायनस करताना व्यवस्थित करायचंय. आता 7.25 होतं, त्याच्यामध्ये तुम्ही कमी त्याच्यापेक्षा सुद्धा कमी शोल्डर मध्ये मायनस करू शकता. ओके, त्याच्यानंतर इथे आहे ना आपल्याला हे वरच्या बाजूला 3च लाईनचं हे क्रॉस द्यायचंय, जास्त द्यायचं नाही. आता आपण इथे टकची पण मार्किंग करून घेऊया. नेहमीप्रमाणे आपण जसं टकची मार्किंग करतो त्याच पद्धतीने 4.5 इंचावरती आपली टकची मार्किंग असते, ती आपण इथे मार्किंग केली. दोन्ही बाजूला अर्धा इंचावरती आपल्याला इथे मार्किंग करायचंय या पद्धतीने. त्याच्यानंतर हे आपण इथून हे क्रॉस देणार आहोत, कारण फ्रंट बाजूला आपण आपलं कटिंग करायचंय. अशा पद्धतीने हे मार्किंग झालं. त्याच्यानंतर आपला फ्रंट बाजूचा पार्ट आहे ना तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर शोल्डर स्लोप हा कमी गळ्यामध्ये द्यायची काहीच गरज नाही, कारण तो पाहिजे तितका एवढा पसरत नाही पाठीवरती. शोल्डर उतरण्याचं काहीच चान्स त्याच्यामध्ये उरत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, शक्यतो तुम्हाला शोल्डर उतार नाही द्यायचंय. हे बघा, अशा पद्धतीने योकपट्टी पण आपली कट झालेली आहे. त्याच्यानंतर हलकसं इथे आपण 3 लाईनचं कट केलं. फ्रंट बाजूचा मुंड्याचा भाग आपल्याला इथे मेन म्हणजे कट करायचंय. अशा पद्धतीने आता कटोरीचा पार्ट पण आपण इथे कट करून घेणार आहोत. आता ही कटोरी आपण दुसऱ्या पेपरवरती वाढवून घेणार आहोत. आता इथे आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची. ते कटोरी इथे आता माझ्याकडे व्हाईटच पेपर आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर मी खाली ठेवण्यासाठी ना येलो कलरचा हा आपला बॅक साईडचा पार्ट ठेवते, म्हणजे तुम्हाला इथे दिसेल. या पद्धतीने ठेवलं आणि इथे आपल्याला इथे 1.5 इंचावरती मार्किंग केलं मी आणि सरळ लाईन आपल्याला इथे एक ड्रॉ करून घ्यायची. ड्रॉ केल्यानंतर आपल्याला कटोरी आहे जी आपली बेसिक ती जशीच्या तशी इथे ठेवायची आणि ती मार्किंग करून घ्यायची आपल्याला इथे. इथे आपला हा सेंटर पण मार्किंग करून घ्यायचा आहे. आता बेसिक कटोरी आपल्याला साईडला ठेवायची आहे. आता इथे आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे तो 4.5 इंच आहे, तर 4.5 इंचावरती इथे पण मार्किंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला हे जॉईंट करायचे. त्याच्यानंतर ह्या बाजूला सुद्धा आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून या पद्धतीने घ्यायचंय. तर हलकसं इथे आपण ना हलकसं तिरकस या पद्धतीने घ्यायचंय. ओके, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. त्याच्यानंतर वरच्या बाजूला तुम्ही अर्धा इंच 3 लाईन, तुम्ही शिलाईमध्ये किती घेता ना त्याच्यावरती डिपेंड आहे, तर तितकं तुम्हाला मार्जिन वाढवून घ्यायचंय. मी इथे वाढवून घेतलं. त्याच्यानंतर खालच्या बाजूला 1.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे. इथे 1.5 इंच अगदी कम्प्लीट आलेलं आहे आपलं, कुठे पेपर वगैरे कमी पडलेला नाहीये. तर ऍक्च्युली आपलं कार्डशीट पेपर थोडासा कमी होता, त्याच्यामुळे इथे मी हा व्हाईट याच्यामध्ये ऍडजस्ट केला आपली कटोरी. ओके, अशा पद्धतीने कटोरी वाढवून झालेली आहे, ती आता आपण इथे कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने ही आपली कटोरी आपण वाढवून घेतलेली, ती आता आपल्याला इथे कट करून घ्यायची. कट करताना बऱ्याच ताई म्हणतात की कटोरीचा टोक हा तिरकस जातो, तर तिरकस का जातं, आता इथे तुम्हाला मी सांगते.
आपलं अशा पद्धतीने मार्किंग झालं ना संपूर्ण, तर कटोरी व्यवस्थित कट करून घ्यायची. आता इथे आपण हे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना ते कट करून घेऊया. हे कट केल्यानंतर ना आपल्याला काय करायचंय, ही कटोरी आहे ना काय करायची, अशा पद्धतीने ही फोल्ड करायची. फोल्ड केल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने ना इथे थोडंसं हलकसं नाही एकाच लाईनचं अशा पद्धतीने तिरकस येतं तर ते कट करायचं, ते बरोबर करायचं. ओके, त्याच्यामुळे ना आपला हा जो टोक आहे ना तो अगदी सरळ असा न येता अशा पद्धतीने येणार आहे. तो जास्त पण सरळ येईल याची असं नाही नसतं. तर ह्या पद्धतीने आपल्याला कटोरीचा हे टक्स घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला इथे आपली मार्जिन आणि 5.5 इंचाचं आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं निम्म. त्याच्यानंतर इथून तुम्ही 2.25 इंच किंवा तुम्ही 3 इंचावरती कटोरीचा टक्स हा घेऊ शकता आणि इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची. नेहमीप्रमाणे आपण घेत होतो ना त्याच पद्धतीने आपल्याला इथे घ्यायचंय. तर इथे आपल्याला काय करायचंय, टक्स घेतल्यानंतर आहे ना या पद्धतीने तुम्हाला कट लावून घ्यायचे. हे बघा ह्या पद्धतीने आपलं हे कटोरीचं पण वाढवून बेसिक कटोरीपासून आपण मूळ कटोरीपासून ही आपली कटोरी वाढून झालेली. तर कशा पद्धतीने वाढवली, हा बॅक साईडचा गळा सुद्धा आपण इथे कट करून घेऊया. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने कट करून घेऊ शकता. बघा हा गळा जास्त पसरत नाही, त्याच्यामुळे आपल्याला लुजिंग ही 2 इंचाचे ऍड करायलाच लागते, नाहीतर मग आपल्याला हा ब्लाऊज टाईट होऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपलं इथे संपूर्ण कटिंग झालेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलं असेल स्लीवची कटिंग ही आपल्याला सेम पद्धतीने करायची आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हा आपला कटोरी ब्लाऊजचा अंगावरती माप घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपण कटिंग करतो. तर आता याच्या पुढचा जो कटिंग असणार आहे तर त्याच्यामध्ये कसं आहे बोटनेकचं आपलं रूपांतरित होणार आहे आणि बोटनेकचं कटिंग आहे ना ते ॲडव्हान्स क्लास आहे ना आपण तो चालू करूया. म्हणजे बोटनेकचं पण तुम्हाला समजेल की त्याच्यामध्ये आपल्याला किती लुजिंग घ्यायचं आहे किंवा ब्लाऊजवरनं माप घेतल्यानंतर बोटनेक ब्लाऊजचं कटिंग करता येतं का. तर ते सगळं तुमचे ज्या शंका असतील ना ते आपण पुढचे व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत. तर याची शिलाई आहे ना कटोरी ब्लाऊजची सेम शिलाई मी भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे. सेम त्याच पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघून आणि तुम्हाला शिलाई करायची. याच्यामध्ये फारसं काही फरक नाही, त्याच्यामुळे तुम्हाला सेम त्याच पद्धतीने शिलाई करायची आहे. तर त्या ट्रिक्स आहेत ना त्या तुम्हाला फॉलो करून तुम्हाला ही संपूर्ण कटोरी ब्लाऊजची शिलाई करायची. फक्त आपल्या मापामध्ये कशा पद्धतीने चेंजेस करायचं ते तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये समजलं असेल. ओके, तर आता इथे आपल्या अंगावरतून माप घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या अगदी डिटेलमध्ये सर्व स्टेप बाय स्टेप पद्धतीने मी गळ्यानुसार तुम्हाला इथे प्रत्येक व्हिडिओमध्ये समजावून सांगितलं कशामध्ये मायनस करायचं कशामध्ये प्लस करायचं ते तुम्हाला समजलं असेल. आणि काही शंका असतील तर परत तुम्ही मला विचारू शकता. तर परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.